सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचा आग्रह. सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची ही माहिती. लवकरच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता ठरवला जाणार. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा हीच अजितदादांना श्रद्धांजली राहील. राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा. अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट. शरद पवारांच्या वाढदिवशीच एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली माहीत नाही. अजितदादांनी केलं होतं विलिनीकरणावर भाष्य. अजित पवारांच्या वाट्याची खाती मिळण्यासाठी राष्ट्रवादी उद्या मुख्यमंत्र्यांना देणार पत्र. अजित पवारांकडे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. दादांची खाती राष्ट्रवादीकडेच राहावी अशी पक्षाची भावना. जड अंत्यकरणाने अजित पवार यांना अखेरचा निरोप. अजितदादांवर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार. महाराष्ट्राने उमदा नेता गमावला. अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी पवार कुटुंबीय भाऊक. सुनेत्रा पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला. मुलगा पार्थ पवार आणि जय पवारांना अश्रू अनावर. बारामतीकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. आमचा बाप केला नेता म्हणून आम्ही कुणाकडे पाहायचं. अजित पवारांच्या आठवणी सांगताना बारामतीकर आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंचं फडणवीसांच्या पत्राला उत्तर. ब्लॅक बॉक्स ताब्यात. पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने तपास होईल. विमान अपघात तपास ब्युरोकडे चौकशी सुरू. अहवाल महाराष्ट्र सरकारलाही देऊ, पत्रात उल्लेख. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या. त्याने काय होणार? 70,000 कोटींचे आरोप मागे घेणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली. संजय राऊत यांची मागणी. फ्लाईट अटेंडंट पिंकी माली यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबियांनी फोडला टाहो. विमान अपघातात अजित पवारांसह पिंकी माली यांचाही दुर्दैवी मृत्यू. नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला किसान मोर्चा अखेर स्थगित. मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळाल्यानं मोर्चा परतीच्या मार्गावर. यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती. यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी रेग्युलेशन्स 2026ला स्थगिती. नवीन नियमांमध्ये स्पष्टता नसल्याचं सुप्रीम कोर्टाचं वक्तव्य. अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या विधानाप्रकरणी गायिका अंजली भारतीनं व्यक्त केली दिलगिरी. चुकून अनावधानाने तो शब्द उच्चारण्यात आला. अंजली भारतीचं स्पष्टीकरण. सोनं चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ. सोन्याचे दर 1,67,000च्या वर, तर चांदीने 4 लाखांचा टप्पा गाठला. दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा डंका. महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक. गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवरती आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची आज औपचारिक सांगता. विजय चौकामध्ये बीटिंग द रिट्रीट सोहळा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती. कोलंबियात विमानाला भीषण अपघात. 2 राजकीय नेत्यांसह 15 जण ठार. हवाई वाहतूक यंत्रणा आणि तपास संस्थांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू.